मित्रांनो, राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्याबाबत नुकताच शासनाने जी.आर. काढलेला आहे. त्यानुसार संदर्भ 5 दिलेले आहेत. प्रस्तावना आहे. संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी सुधारणा आकृतीबंध लागू करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकेतर संवर्गातील खालील नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत. 1. कनिष्ठ लिपिक, 2. वरिष्ठ लिपिक, 3. मुख्य लिपिक, 4. पूर्णवेळ ग्रंथालय आणि 5. प्रयोगशाळा सहाय्यक. हा सर्व शाळांसाठी अतिशय महत्त्वाचा जी.आर. आहे. त्यानुसार अशा प्रकारच्या आता पदभरत्या होणार आहेत. संदर्भ क्रमांक 3 अन्वये मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे व्यपगत करण्यात आली असून त्याऐवजी शिपाई भत्ता अनुदेय करण्यात आला आहे. अशा शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे व्यपगत झाली असली तरी या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वीपासून नियमित नियुक्तीने कार्यरत असलेले कर्मचारी त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत राहणार आहेत. उपरोक्त पदापैकी वरिष्ठ लिपिक व मुख्य लिपिक या पदावर केवळ पदोन्नतीने नियुक्ती करण्याची तरतूद महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील अनुसूची ब अन्वये विहित केली आहे. त्यामुळे या पदावर केवळ पदोन्नतीची नियुक्ती होणे क्रमप्राप्त आहे. कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक व ग्रंथपाल या पदावरील नियुक्तीसाठी पदभरतीचे प्रमाण निश्चित नसल्याने सामान्य प्रशासन विभागाने व वित्त विभागाने विहित केलेली सर्वसाधारण तत्त्वे विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 4 येथील पत्रांमध्ये कनिष्ठ लिपिक पदावरील नियुक्तीकरता पदोन्नतीने व अनुकंपा तत्त्वावर नामादेशाने 50-50 प्रमाण निश्चित करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली होती. तथापि वर उल्लेख करण्यात आल्याप्रमाणे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे व्यपगत करण्यात आल्याने व त्यामुळे निम्न संवर्गात उमेदवार उपलब्ध होत नसल्याने कनिष्ठ लिपिक पदे पदोन्नतीने भरण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे ही पदे 100% सरळ सेवेने भरण्यास मान्यता देण्याबाबतची अनेक निवेदने शासनास प्राप्त झाली आहेत. विविध संस्थांनी या संदर्भात सादर केलेल्या बिंदूनामावली नोंदवहीची तपासणी नेमकी कशा प्रकारे करण्यात यावी याबाबत विविध विभागातील विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून देखील याबाबत विचारणा होत आहे. शिक्षकेतर पदे रिक्त राहिल्यास याबाबतची कामे शिक्षकांना करावी लागतात ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. प्रशासकीय पत्रव्यवहार, अभिलेखाचे जतन, ग्रंथालयाचे व्यवस्थापन, प्रयोगशाळेतील सामान्य स्वरूपाची कामे इत्यादी कामे देखील प्रसंगी शिक्षकांना करावी लागत असल्याने त्यांचा अध्यापनावर व पर्यायाने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो. या सर्व बाबी विचारात घेऊन शिक्षकेतर संवर्गातील काही पदावरील नियुक्तीचे प्रमाण सुधारित करण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार शासनाने निर्णय घेतलेला आहे. राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील खालील संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसह 100% नामनिर्देशाने भरण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. 1. कनिष्ठ लिपिक, 2. पूर्णवेळ ग्रंथपाल, 3. प्रयोगशाळा लिपिक. उपरोक्त मान्यता खालील अटीच्या अधीन राहून प्रदान करण्यात येत आहे. 1. संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये खाजगी मान्यताप्राप्त शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या वारसास अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याबाबतच्या तरतुदी विहित करण्यात आल्या आहेत. या तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशा सूचना माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संदर्भ क्रमांक 5 अन्वये देण्यात आल्या आहेत. सदर पदे 100% सरळ सेवेने भरताना त्यात अनुकंपा नियुक्तीच्या मार्गाचा समावेश आहे ही बाब विचारात घेण्यात यावी. 2. काही संस्थांमध्ये संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी चतुर्थ श्रेणी पदावर नियमित नियुक्तीने कार्यरत कर्मचारी अद्यापही कार्यरत असण्याची शक्यता आहे. यापैकी काही कर्मचारी उपरोक्त पदावर पदोन्नतीने नियुक्त होण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करत असल्याची देखील शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्रचलित पद्धतीनुसार सरळ पदे 50% मर्यादेत पदोन्नतीने भरणे आवश्यक आहे. 3. प्रस्तावाअंतर्गत पदे 100% सरळ सेवेने भरण्याबाबतची बिंदूनामावली नोंदवही संबंधित प्राधिकाऱ्याकडे प्रमाणित करून घेण्यासाठी सादर करतेवेळी चतुर्थ श्रेणी संवर्गात कोणताही कर्मचारी कार्यरत नाही अथवा कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपैकी कोणताही कर्मचारी पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता धारण करीत नाही
अथवा पात्रता धारण करणारा कार्यरत चतुर्श्रेणी कर्मचारी पदोन्नतीसाठी इच्छुक नाही अशा आशयाचे प्रमाणपत्र यथास्थिती बिंदू नामावली नोंदवही सोबत सादर करणे आवश्यक राहील. 4. सर्व विभागीय आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांना सूचित करण्यात येते की ज्या संस्था प्रस्तावाअंतर्गत पदे 100% सरळ सेवेने बिंदू नामावली नोंदवही तपासणीसाठी सादर करतील त्यावेळी परिच्छेद 3 मध्ये नमूद योग्य ते प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय पुढील कारवाई करण्यात येऊ नये. 5. परिच्छेद क्रमांक 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे संस्था व्यवस्थापकांनी स्वतःच्या जबाबदारीवर योग्य ते प्रमाणपत्र बिंदू नामावली नोंदवही सोबत सादर करणे आवश्यक राहील. चुकीचे प्रमाणपत्र सादर झाल्यामुळे या विभागाकडे अथवा अन्य सक्षम प्राधिकाऱ्याकडे तक्रारी प्राप्त होऊन भरती प्रक्रियेस खीळ बसल्यास अथवा न्यायालयाने प्रकरण उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्था व्यवस्थापकाची असेल. 6. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे शिक्षक पद भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा कार्यान्वित झाला आहे. या पदभरतीसाठी एकूण रिक्त पदाच्या 80% मर्यादित पदभरती करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्याच धर्तीवर या आदेशानुसार जी पदे 100% सरळ सेवेने भरण्यास सशर्त मान्यता देण्यात आली आहे त्या पदांना देखील एकूण रिक्त पदाच्या 80% पदभरतीची अट लागू राहील. 7. उपरोक्त प्रमाणे मान्यता देण्यात आलेली पदे शासनमान्य विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून भरण्यात आली आहेत किंवा कसे. तसेच पदभरतीच्या वेळी या आदेशात नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तीचे पालन झाले आहे किंवा कसे याची खातरजमा करून अशा नियुक्त्यांना मान्यता देण्याची कारवाई संबंधित शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी यांनी करावी. अशा प्रकारचा GR शासनाच्या वेबसाईटवर देण्यात आलेला आहे आणि तो राज्याचे राज्यपाल यांच्या डिजिटल स्वाक्षरीने काढण्यात आलेला आहे. म्हणजे यानुसार आता कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक आणि मुख्य लिपिक, पूर्णवेळ ग्रंथालय आणि प्रयोगशाळा सहाय्यक यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. अशा प्रकारचा GR शासनाने नुकताच काढलेला आहे. धन्यवाद.